बँकेचं कर्ज किती रुपयाचं घेतला मोठ्यानं 8,000. खात्या पित्या घरच्या मागत करायची लेकराव का नाही. किती रुपयाचं घेतला 8,000चं. बँक फुकट दिले का आपल्याला पैसे नाही. त्याच्यावर किती टक्के द्यायचे आपल्याला व्याज 10%. मग ह्याच्यावर 10% काढून बघायचं का गुणिले किती टक्के काढायचे 10 भागिले टक्केवारी नेहमी किती मधून काढताव 100 मधून. हो का बरोबर. आता याचं उत्तर काढून बघायचं का तर बा कटवा कटवी येते ना. हा हे 1 0 कटला हा 1 0 कटला नंतर हा 1 0 कटला हा 1 0 कटला म्हणजे किती आलं बरं 800. आणि 10% म्हणले की कधी पण शेवटचं 1 0 कट करून उत्तर सांगायचं. 10% म्हणले की तोंडी पटशिरा सांगायचं बरं का. 10% म्हटले किती शेवटचं 1 0 कट करून सांगायचं. समजा आता उदाहरणार्थ म्हटलो आपण 95,000 वर 10% किती बरं 1,500 9,500. 1 0 कट करून शेवटचं कट करायचं आणि उत्तर सांगायचं. असे कोणती रक्कम असणार 10% म्हणले की काय करायचं पटशिऱ्या 1 0 कट करून उत्तर सांगायचं. मग आता आपलं सध्या 10% किती आलं बरं टोटल 800 रुपये आलं. पण तुम्हाला उशीर झाली ना जायचं असेल तर जाऊ शकतात बा. पण काय म्हणतो आपण पर्सेंटेजनुसार काढलेलं कधी पण रक्कम ही एका वर्षाचं असतं. काय म्हणतोय पर्सेंटेजनुसार काढलेलं कधी पण रक्कम किती वर्षाचं असतं हे एका वर्षाचं असतं. एवढं ध्यानात राहील ना. हे ह्या चॅप्टरमध्ये नाही पुढल्या आणि प्रत्येक चॅप्टरमध्ये तुम्हाला असं महिन्यावर काढत चालायचं. आता सध्या वर्षावर असेल पण पुढे महिन्यावर काढत चालायचे. टक्केवारीनुसार काढलेली कोणती रक्कम किती वर्षाची असते पूर्ण एका वर्षाची. एका वर्षात किती महिने असतात बरं कुणाचे 13 आहेत का नाही. मग आता एका वर्षात किती महिने असतात 12. पण आता इथं तारीख दिली बघ कंसात बँक कर्जाची कधी घेतला 1/7/2018 ला घेतला. तारखेपासून बघायचं का 1/7 म्हणजे 7वा महिना म्हणजे कोणता महिना बरं जुलै महिना बरोबर आहे ना. आपलं वर्ष कधी संपलं 31 मार्च 2019 ला. मग 1 जुलै 2018 पासून ते 31 मार्च 2019 पर्यंत किती महिने होतात बघावं लागेल का नाही आपल्याला. मग 1 जुलै म्हणजे जुलैचा पूर्ण महिना येईल ना. जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च किती महिने होईल बरं 9 महिने. बँकेचं कर्ज घेतला तुम्ही 9 महिने आणि वर्षाचं देता का त्याला व्याज नाही. जेवढे महिने झाले तेवढ्याच महिन्याचं व्याज देणार हो ना. मग मला सांगा टक्केवारीनुसार काढलेलं कधी पण एका वर्षाचं येते म्हटलं. एका वर्षासाठी किती रुपये आलं तर 800 रुपये आलं. फास्ट होईन ना. एका वर्षाचं किती आलं आपलं 800. आपल्याला काढायचे किती महिन्याचं 9 महिन्याचं. 9 महिने कुठून घेतलं लक्षात आलं की 1 जुलै ते 31 मार्च पर्यंत किती महिने होईल आपले 9 महिने. मग मला व्याज पण किती महिन्याचं काढायचंय 9 महिन्याचं. तर 800 गुणिले किती महिन्याचं काढायचंय 9. पण एका वर्षात किती महिने